आदिमानव काळ आणि ऐतिहासिक काळात आदिमानव जंगलात राहून आपले जीवन व्यतीत करत असत। आदिमानव काळात ते झाडावर राहून जीवन जगत होते। पाषाण आणि प्रस्तर काळात जेव्हा आदिमानवाची उत्पत्ती झाली तेव्हा त्यांनी कोणतेही ज्ञान नव्हते। झाडाची पान व फळ खाऊन आपला उदरनिर्वाह करत होते। ते एकत्रित राहून जंगलात अन्नाच्या शोधात राहत होते। हळूहळू काळ पुढे सरकत गेला आणि आदिमानवाने आपल्या आजूबाजूचा अनुभव घेतला। त्यांनी सर्वप्रथम दगडापासून शिकारासाठी धारदार हत्यार तयार करायला सुरुवात केली। सुरुवातीच्या काळात आदिमानव कपडे घालत नव्हते कारण त्यांना कपड्याचे काही ज्ञान नव्हते। नंतर जेव्हा त्यांनी झाडाची साल आणि प्राण्यांच्या कातड्यापासून वस्त्र बनवून घालायला सुरुवात केली तेव्हाच त्यांना कपड्याचा उपयोग समजला। हळूहळू आदिमानवाने आपले जीवन बदलायला सुरुवात केली। त्यांनी आपल्या गुहांना नीट सजवायला सुरुवात केली। आदिमानव गुहेत आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत राहून जीवन जगत असे। वेळ जसजसा पुढे गेला तसतसे त्यांच्या ज्ञानाची वाढ झाली आणि त्यांनी आपल्या आसपासच्या परिसरातील माहिती मिळवायला सुरुवात केली। सुरुवातीच्या काळात आदिमानवाने जास्तीत जास्त आयुष्य जंगलातच व्यतीत केले कारण त्यावेळी शहर आणि गावे अस्तित्वात नव्हती। त्यांच्या अथक प्रयत्नामुळे शेतीचा विकास झाला। त्यांनी शेती करायला शिकलं आणि त्यातून धान्य पिकवायला सुरुवात केली। शेतीमुळे त्यांना आपला उदरनिर्वाह करता आला। आदिमानवाचं जीवन शांत आणि साधं होतं। ते जंगलातच भटकत राहत होते। अन्न मिळेपर्यंत परत गुहेत येत नव्हते। आदिमानव काळात ते एकमेकांची रक्षा करत होते। जेव्हा एखाद्यावर संकट यायचं तेव्हा सगळेच मिसळून त्यांचा सामना करत होते। जंगलातून लाकूड आणणं, प्राण्याचा शिकार करणं आणि अन्न तयार करून गुहेत निवांत झोपणं हे त्यांचं रोजचं जीवन होतं। तर मित्रांनो, तुम्हाला ही डॉक्युमेंटरी व्हिडिओ कशी वाटली? आवडली असल्यास आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन डॉक्युमेंटरी व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील। चला तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।